चावंड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुका आहे। या तालुक्यामधून कुकडिंदी वाहते म्हणून याला पूर्वी कुकनेर, कुक्रमावळ असेही नाव होते। या कुकडिंदीच्या उगमाजवळ चावंडचा किल्ला आहे। याला चावंडगड उर्फ प्रसन्नगड असेही नाव आहे। या किल्ल्याचा उल्लेख जुंड म्हणूनही आलेला आहे। चावंड हा किल्ला स्थानिक महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता। चावंड किल्ला हे परंपरागत नाव, चामुंडगिरी हे यादवकालीन नाव, चाऊंड चुंडगड हे बहमणी साम्राज्यातील नाव, जोंड हे निजामशाही आमदानातील नाव, प्रसन्नगड हे शिवकाळातील नाव, किल्ले चावंड हे पेशवेकालीन नाव। गडावर जाण्यासाठी चावंड गावापासून लागणारा वेळ 1 तास। चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावांजिक आहे। गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे। नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने 15 किमीच्या आसपास चावंड वसलेला आहे। चावंड गावात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये महादेव कोळ्यांची वस्ती आहे। चावंड निजामशाहीत जाण्याअगोदर तेथील किल्लेदार महादेव कोळी जमातीतला असावा असे तेथील स्थानिक महादेव कोळी वस्तीवरून प्रतीत होते। येथील अवशेष आणि राजमार्ग यांचा अभ्यास केला असता चावंड सातवाहनकालीन असल्याची चिन्हे दिसतात। निजामशाही वारसदाराला येथे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला। गडावरील कोठारांमध्ये 15 ते 20 जण राहू शकतात, तर चामुंडा मातेच्या मंदिरात 2 जण। गडावर अनेक टाकी आहेत ज्यामध्ये बारामही पिण्याचे पाणी आहे। वर चढून गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेस पडते ती कातळकोरीव गणेश प्रतिमा आणि नैऋत्यमुखी प्रवेशद्वार। या प्रवेशद्वारावरही एक गणपती कोरलेला आहे। यावरून असे कळते की पेशवे काळातही या गडावर बराच राबता असावा। दरवाजाची उजवी बाजू एक अखंड कातळ आहे। उजवा स्तंभही याच कातळातून कोरलेला आहे। गडावरची हीच वास्तू अबाधित राहिली आहे। दरवाजाजवळच एक उखळ पडले आहे। दरवाजातून आत जाताच 10 पायऱ्या चढून गेल्यावर 2 वाटा लागतात। वरची उजवीकडची वाट उद्ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे। उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या 15 ते 20 पायऱ्या चढून गेल्यावर काही वास्तू नजरेत येतात। एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे। इथे आपल्याला अशा बऱ्याच वास्तू दिसतात, म्हणून असा निष्कर्ष काढता येईल की इथेच सारा कारभार चालत असावा। जवळजवळ 15 ते 20 वास्तू इथे आहे। जेथे चौथरा शिल्लक आहे तेथेच मोठे गोल उखळ आहे, मात्र त्यास खालच्या बाजूला एक छिद्र आहे। बाजूलाच 2 संलग्न अशी टाकी आहेत। येथून उत्तरेस थोडे पुढे गेलो की एक खच चाललेली वास्तू नजरेस पडते। हिच्या बांधकामावरून असे प्रतीत होते की हे एक मंदिर असावे, पण बरीच खचल्यामुळे जास्त काही अंदाज बांधता येत नाही। येथून आजूबाजूला साधारण 300 मीच्या परिसरात 10 ते 15 उद्ध्वस्त बांधकामे तशीच 7 ते 8 टाकी आढळून येतात। पुष्करणी तलाव। गडावर आपणास एका बाजूला एक सुरेख बांधीव खोदीव पाण्याचा तलाव पुष्करणी पाहायला मिळतो। सुरेख असे दगडी बांधकाम आहे। त्याला पाहून भव्यतेची कल्पना येते। शिवमंदिराजवळ असलेली ही पुष्करणी तिच्या भोवती फिरण्यासाठी बांधीव चौक आहे। चौक झाल्यावर लागणाऱ्या बांधीव कठड्यास लागून देवड्या केलेल्या आहेत व त्यामध्ये अनेक देवतांच्या मूर्त्या असाव्यात।
त्यांची पूजार्चा होत असावी हे समजते. तलावात उतरण्यासाठी पायांची रचना केलेली दिसून येते. गडाच्या वायव्य भागात आपल्याला एकमेकांना लागून अशी 7 टाकी आहे. ही टाकी सप्तमातृकांशी निगडीत आहे. गडाच्या याच भागात ब्यापैकी तटबंदी असून आग्नेय भाग कडांनी व्यापला आहे. यावरून कळून येतं की गड किती दुर्गम आहे. चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाण्याची 7 टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्तमातृकांशी संबंधित आहे. म्हणून तो शाक्त पंथाशी निगडीत आहे. सप्तमातृका म्हणजे ब्राह्मी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ. ज्या भागात तटबंदी आहे त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे. ही बहुधा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहे. थोडे पुढे उजवीकडे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. येथेही बरेच शिल्पकाम आढळते. ईशान्य भागात ज्या ठिकाणी तटबंदी संपते त्या ठिकाणी कातळकोरीव गुहा आहे. या पहारेक्यांच्या चौक्या असाव्यात. एक गुहा अगदी सुस्थितीत आहे. गुहेत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला हौदसदृश साधारण 5 फूट खोलीचे बांधकाम आढळते. या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे ग्रामस्थ सांगतात. गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजूबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी. जुन्या अवशेषांमध्ये ही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे.